नमस्कार, तुमचा पुन्हा स्वागत आहे पाटील फॅमिली व्लॉग्सवर. आणि हा व्लॉग पण भरपूर लेट आहे जो मी आता अपलोड करते. आम्ही गेलो होतो वणीला, सप्तशृंगीला, आणि हा जाताना थोडं शूट केलं होतं. आणि रात्रीचं तर मी काही शूट करू नाही शकली कारण भरपूर लेट झालं होतं आम्हाला. हे तर हायवेला लागलेल्याचा व्हिडिओ होता. आम्ही थोडं थांबलो होतो तिथे मित्रांशी वगैरे बसून आम्ही जरा रिलॅक्स केला कारण भरपूर लेट झालं होतं. आपल्या इकडे भिवंडी कल्याण रोडला इतकी ट्रॅफिक होती की त्यानेच वैतागलं होतं. हा सकाळचा वातावरण इतका अतिशय सुंदर होता, भरपूर सुंदर होता, पण तेवढाच रात्री भयानक झाला होता वातावरण, ज्याच्या कारणाने मी काही शूट करू नाही शकली. आणि ह्यांनी ताजं ताजं दूध काढलं होतं आणि आमच्यासाठी चीक बनवत घेतलं होतं चुलीवर. वातावरण भरपूरच छान होतं, गावाकडचं वातावरण असतं ना तसं. म्हणजे एकदमच मस्त ग्रीनरी, भरपूर मोठं अंगण, आणि आम्ही तिथे बसलो होतो निवांत. त्यांनी एकदम, आणि ती माणसं पण इतकी चांगली होती, त्यांनी भरपूर म्हणजे आमच्यासाठीच म्हणजे दूध ते नाश्ता वगैरे सगळं प्रिपेअर केलं होतं. आणि वातावरणाने खरंच मनच जिंकलं. पण रात्री इतकं भयानक झालेलं ना, बापरे, असं वाटत होतं आता पळून जाऊ की काय करू घरी, म्हणजे एवढा पाऊस पडत होता. आणि त्यांची शेती वगैरे होती, त्यांनी आम्हाला शेती वगैरे दाखवली आणि छानच होतं. इव्हन आम्ही निघालो तर आम्हाला त्यांच्याकडनं थोडेसे भाज्या गिफ्ट म्हणून दिल्या होत्या. छान, भरपूर चांगली लोकं होती. आणि ते गाई वगैरे, म्हशी गाई जे काय ते बघत होतो आम्ही. मित्रांची इथे पण बाहेर येऊन कॉट टाकली होती, तिथे झोपला होता. आणि मग नंतर आम्ही वणीच्या दिशेने निघालो. वणीला ते ट्रेन जी लागते वरती जाण्यासाठी त्याच्यात बसलो होतो. मस्त एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता, छान एक्सपिरियन्स होता पण. आणि वरती अगदी म्हणजे मला वाटतं 5 to 6 मिनिटची ती जर्नी होती, ज्याने आम्ही वरती पोचलो. आणि खूप छानच आहे जे बनवलं आहे वरती जाण्यासाठी. कारण ज्यांना चढता येत नाही, ज्यांना पायाचा त्रास आहे, ते ॲक्च्युअलमध्ये देवीचं दर्शन घेऊ शकतात. ते पण आरामात घेऊ शकतात. आणि जास्त काही मोठी जर्नी नाही आहे, एकदम फास्ट होतं सगळं. तिकीट वगैरे एकदम फास्ट होतं. आम्ही बसलो, आम्ही वरती गेलो आणि आमचं दर्शनाचं म्हणजे विकी भाऊंचा हे होता, काय बोलतात त्याला, नवस होता आरतीचा. तर तिथे आम्ही पोचलो, VIP लाईन होती, तर पोचलो तिथे मस्त. आणि इथे देवीचा नैवेद्याचा वेळ झाला होता, तर ते नैवेद्यासाठी ही लोक थांबली होती. आणि मग आरती चालू झाली. आरतीमुळे कसं झालं, आम्हाला तिथं थांबायला लागलं. आणि त्या थांबण्यामुळे आमचं देवीचं दर्शन इतकं सुंदर, इतकं मस्त झालं की अगदी डोळे भरून जेवढं पाहता आलं तेवढं पाहिलं आम्ही देवीला. आणि जेवढं शूट करता आलं तेवढं शूटसुद्धा केलं तुमच्यासाठी. तुम्हीसुद्धा या व्हिडिओद्वारे देवीचं दर्शन घेऊ शकता. एकदम छान दर्शन झालं. आणि मला वाटतं तिथे दर्शनाला जास्त वेळ